नमस्कार. मी विश्वास उडकी. आजच्या मॅक्स महाराष्ट्राच्या या विश्वासमत कार्यक्रमामध्ये मी या बजेटवरती बजेटच्या दिवशीच मी काही मतं मांडली होती आणि त्यावेळेस अर्थातच निवडणुकीवरती डोळा ठेवून अजितदादा पवारांनी बजेट मांडलेलं आहे आणि शेकडो योजना जाहीर केलेल्या आहेत. त्यातली एक योजना ही त्यांना आता इलेक्शन मध्ये जिंकण्याकरता अत्यंत आवश्यक वाटते आणि ती म्हणजे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ही योजना. आणि या लाडक्या बहिणीची जी काही आता परचेसिंग पॉवर वाढवण्याची जी काही गोष्ट त्याच्या 46,000 कोटीच्या या योजनेमध्ये आहे ती ते 1 जुलै पासूनच लागू करतायत. याची सुरुवात ते केव्हा करणार आहेत? तर जेव्हा राखी बंधन येईल, मुख्यमंत्री एक मोठा कार्यक्रम करतील, शेकडो किंवा हजारो बहिणींचा एक मेळावा होईल. त्या मेळाव्यामध्ये राख्या बांधत सुटतील मुख्यमंत्री, त्यांचे मंत्रिमंडळातले लोक सुद्धा राख्या बांधत सुटतील आणि मग अजितदादा पवारांनी जे योजना जाहीर केली 46,000 कोटीची त्याची पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे 1 जुलै पासून ती लागू होईल. बजेट सँक्शन झाल्यानंतर खरं तर ह्या गोष्टी सुरू व्हायला पाहिजेत. पण यांनी GR पण काढलेला आहे. पण रक्षाबंधन असं एक निमित्त आहे की या रक्षाबंधनानंतर या बहिणीच्या आणि भावाच्या प्रेमाचा दिवस हा म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये रक्षाबंधन आणि तो सर्व मान्य आहे. संपूर्ण देशभर दक्षिणेतले एखाद दुसऱ्या जागा वगळता देशभर रक्षाबंधन पाळलं जातं. त्यामुळे आपल्याला दिसेल चित्र मोठं की सगळे राज्यकर्ते आता आपल्या बहिणींना राख्या बांधतील आणि महाराष्ट्रात इलेक्शन्स या ऑक्टोबरमध्ये होतील, हरियाणामध्ये होतील, झारखंडमध्ये होतील, जम्मू काश्मीरमध्ये होतील. पण महिलांसाठी आम्ही काय काय करतो हे दाखवण्याची एक स्पर्धा सगळीकडे असेल. महाराष्ट्रातली स्पर्धा मुख्यमंत्री चौहान ज्यावेळेस मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्यांनी जी लाडली बहीण ही योजना आणली ते मुख्यमंत्री असताना मला वाटतं 800 ते 1000 रुपये ते देत होते. त्यामुळे ते मामा झाले. या ठिकाणी जनतेला मामा बनवण्याकरता आपल्या मुख्यमंत्र्यांनी अजितदादा पवारांचा वापर केला. अजितदादा पवार विकासाचे महापुरुषच आहेत. एक ते स्वतःच म्हणतात की मी विकासाचंच फक्त काम करेन. पण या विकासाच्या काम करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला काय घडते ते लक्षात घ्या की 46,000 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण या योजनेसाठी जी जाहीर झालेली आहे ती जेव्हा अंमलात येईल तर 1500 रुपयेपर्यंत मला वाटतं तर त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि 1500 रुपये कोणाला मिळतील? एका कुटुंबातली एक स्त्री असेल तर आता दुसरी सुद्धा स्त्री असू शकते अशी त्यांनी एक दुरुस्ती केलेली आहे. म्हणजे एकेका घरातून 2-2 बहिणी या राखी बांधतील मुख्यमंत्र्यांना, अजितदादांना आणि 1500 रुपये दरमहा त्यांना मिळायला लागेल. अर्थात ही योजना किती बहिणींना लागू होईल तर त्याच्यासाठी अर्ज करावा लागेल. ज्या महिलांचं, ज्या कुटुंबाचं एकूण उत्पन्न 2.5 लाखापर्यंत आहे याचे दाखले द्यायला लागतील. तलाठ्यांकडे, पंचायतींमध्ये, जिथे जिथे कार्यालय सरकारची आहे तिथे नोंदणी पत्र बघा, त्यानंतर तपासून घ्या. त्या ठिकाणचं करप्शन आहे. 100 रुपये, 1000 रुपये त्या महिलांना लाईन लावून द्यावे लागतात. आता लाईनी लागल्यात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बजेट सँक्शन होण्यापूर्वी लाईन लागलेली की सरकारने जाहीर केलंय की 1 जुलै पासून हे लागू होणार. आणि आता सरकारने जाहीर केले की रक्षाबंधन नंतर आम्ही पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे 1 जुलै पासून सगळं चुकतं करू ज्या एलिजिबल आहेत. म्हणजे एलिजिबल कोण आहेत? 2.5 लाखाचं उत्पन्नाचा दाखला. आणि मग ही जी काय एलिजिबिलिटी आहे हे सगळे सरकारला असं वाटतं ते त्यांचे मतदार आहेत. प्रश्न काय निर्माण होतो? असे जे लाभार्थी महिला असतील त्यांनी किती आयडेंटिफाय केल्यात हा त्यांचा मुद्दा आहे. परंतु 2.5 कोटी तरी महिला या नक्कीच महाराष्ट्रामध्ये असतील असा एक अंदाज आहे. म्हणजे महिलांचं मतदान वाढणं आणि ते मतदान आपल्या बाजूने आणणं याकरता टॅक्स पेअरच्या पैशातून या योजना ज्या निर्माण झालेल्या आहेत, एक महिलांची योजना, एक शेतकऱ्यांसाठी योजना, वीज कृषी पंपांना वीज पुरवठा, अशा योजना मात्र भारभार आहेत.
पण शेवटी आपापल्या आमदारांच्या निधीतून या योजना आम्ही राबवतोय. त्याकरता आमदारांचे खिसे भरणं, त्याला खिसे भरणं बरोबर आहे की नाही बघूया. पण दादा नेहमी सांगतात की मी तुम्हाला निधी कमी पडू देणार नाही. निवडणुकीपूर्वी निधी कमी पडू देणार नाही याचा अर्थ की ज्या ज्या आमदारांना आम्ही 10-15 कोटी रुपये त्यांचा जो निधी आहे तो निधी हे मतदान करावं म्हणून लाभार्थ्यांची प्रचंड मोठी यादी, हे लाभार्थी शेतकरी, महिला, मुळामध्ये ह्या सर्व समाज घटकांमध्ये निधीची गरज आहे योजनांकरता. याच्यात कुठलं दुमत असल्याचं काही कारण नाही. पण टॅक्स पेअरच्या पैशातून जे बजेट निर्माण होतं, आज सगळ्यांना हे माहिती आहे की अशा तऱ्हेच्या योजना मुळातच झिरपत झिरपत खाली जातच नाहीयेत. कारण मध्ये कॉन्ट्रॅक्टर्सची लॉबी आहे, दलालांची लॉबी आहे आणि आमदारांच्या मार्फतच ते जाणार आहे. कलेक्टर, आमदार, तलाठी याच्यातून काही लाभार्थ्यांपर्यंत नक्की पैसे जातील. किती दिवस जातील? निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर हे पैसे जातील का? मोदी साहेबांनी तर आदर्शच घालून दिलाय 10 वर्ष. आणि त्या ठिकाणी किसानांना 3,000, 6,000, 3,000, 6,000 आम्ही बँकांच्या मार्फत बँक खात्यामध्ये जमा करतो म्हणून ते सांगतात. कॅग रिपोर्ट कुठे आहे त्याचा? सरकारने बँकांना पैसे दिले आणि बँकांना त्या खात्यातून पैसे गेले असा एक तरी रिपोर्ट दाखवा की एवढ्या करोड शेतकऱ्यांना हे 6,000 रुपये मिळाले. गोम इथेच आहे. योजनांमध्ये करोडो रुपये जाहीर होतात, ते करोडो रुपये त्या शेतकऱ्यांना म्हणजे लाभार्थ्यांना मिळत नाही. तसंच इथे महिलांचा प्रश्न आहे. मधले जे झारीतले शुक्राचार्य जे आहेत हे ते पैसे 100तले किती पैसे पोहोचतात त्या लाभार्थ्यांपर्यंत हा प्रश्न नेहमीच विचारण्यात येतो. आत्ताही विचारणं आवश्यक आहे. काँग्रेस सरकारने कर्नाटकमध्ये निवडणुकीच्या वेळेस हे सांगितलं आणि सरकारमध्ये आल्यानंतर ते अंमलात आणून दाखवलेलं आहे. महिलांना मोफत बस प्रवास अंमलात आहे. त्या ठिकाणी अनेक महालक्ष्मी योजना तेलंगणामध्ये पण आहे, ज्या गॅरंटीज म्हणून राहुल गांधींनी सांगितल्या त्या गॅरंटीज त्यांनी अंमलात आणलेल्या आहेत. सत्तेवर येताना भाषणात त्यांनी सांगितलं की हे आमचं वचन आहे, ही आमची गॅरंटी आहे आणि म्हणून मोदीची गॅरंटी हा शब्दप्रयोग आला. पण गॅरंटीचा खरा शब्दप्रयोग हा राहुल गांधींनी केलाय की आम्ही सत्तेवर आल्यानंतर ह्या आमच्या 5 गॅरंटीज आहेत, ह्या आमच्या 3 गॅरंटीज आहेत आणि सत्तेवर आल्यानंतर पहिल्या कॅबिनेट मधला डिसिजन हा त्यांचा आग्रह होता. ते त्यांनी हिमाचलमध्ये केलं, ते त्यांनी तेलंगणात केलं, होय कर्नाटकामध्ये पण केलं. त्यामुळे महिला असतील, व्यापारी असतील, शेतकरी असतील, वीज पुरवठा असेल किंवा कर्जमाफी असेल, हे जे काही गॅरंटीज राहुल गांधींनी जाहीर केले हे सत्तेवर आल्यानंतर ताबडतोब पहिल्याच कॅबिनेटमध्ये अप्रूव्ह होऊन ते लाभार्थींना मिळायला लागले. हे का करावं लागतंय? याचं एक इकॉनॉमिक म्हणजे आर्थिकदृष्ट्या लॉजिक काय आहे की भारतामध्ये करोनाच्या आधी आणि करोनाच्या नंतर लोकांच्या हातातली क्रयशक्ती संपली हे निदर्शनास आलेलं आहे. खरं तर विषम अर्थव्यवस्था आहे. अर्थव्यवस्थेमध्ये जीडीपी खूप मोठा आहे, जीएसटी पण खूप मोठा आहे, परंतु सत्तेचं आणि संपत्तीचं केंद्रीकरण हे मूठभर कॉर्पोरेट उद्योगपतींच्या हातात आहे आणि प्रचंड मोठी जनता जी संपत्ती निर्माण करते त्यांच्यापर्यंत संपत्ती झिरपत जात नाही आणि म्हणून लोकांच्या हातात क्रयशक्ती नाही. म्हणजे एखादी वस्तू बाजारात विकत घ्यायला त्यांच्या हातात पैसे नाही आहेत आणि म्हणून 1930 साली बघा म्हणजे मी काय सांगतोय, 2030 यायचे आहे, आपण 2024 मध्ये आहोत. 1930 साली अमेरिकेमध्ये जेव्हा प्रचंड मोठं आर्थिक संकट आलं तेव्हा जॉन मेलॉर्ड केन्स या अर्थशास्त्रज्ञाने असं सांगितलं, खड्डे खणायला पैसे द्या, खड्डे बुजवायला पैसे द्या, पण पैसे द्या लोकांच्या हातात, कारण लोकांच्या हातात क्रयशक्ती नाही. म्हणजे मी पोतभर डॉलर घेऊन जायचं आणि पावाचा एक तुकडा विकत घ्यायचा, अशा पद्धतीची परिस्थिती 1930 सालची होती. आणि म्हणून त्यावेळेस त्या इकॉनॉमिस्टने हे सांगितलं, लोकांच्या हातात क्रयशक्ती वाढवण्याकरता त्यांच्या हातात डॉलर्स येऊ द्या, ते काय काम करतात हे बघू नका, खड्डे खणून द्या, खड्डे बुजवा, लोकांच्या पैसे येतील. इकॉनॉमीमध्ये वेलॉसिटी ऑफ मनी म्हणजे पैशाचं चलनवलन वाढेल, पर्यायाने इकॉनॉमीचे अनेक अंग उभे राहतील आणि ती राहिली.
मोठ्या प्रमाणात हे यशस्वी झालं, कारण तो असा एक अभूतपूर्व आर्थिक संकटाचा जमाना होता. भारतातलं आर्थिक संकट हे या मनमोहन सिंगांच्या काळानंतर गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदींच्या अत्यंत चुकीच्या हाताळणीमधून निर्माण झालेला आहे. आणि म्हणून लोकांच्या हातातली क्रयशक्ती संपते. असंघटित कामगार वर्ग हा 94% आहे. 6% कामगार संघटना संघटित आहेत, परंतु त्यांचे पगार वाढत नाहीत. आणि असंघटित कामगारांना कायदेच लागू नाहीयेत, किमान मजुरी मिळत नाहीयेत. अशा तऱ्हेची अवस्था असताना जनतेच्या हातात, शेतकऱ्यांच्या हातात, कष्टकऱ्यांच्या हातात, कामगारांच्या हातात ना नोकरी, ना पगार, ना हातात पैसा, हा सगळा कोरोनानंतर नष्ट झाला. त्यामुळे हाहाकार निर्माण झाला. अशा परिस्थितीवर पुन्हा एकदा लोकांना जगवण्याकरता सरकारने अशा योजना आणाव्यात असं जगाच्या पातळीवरती ठरलं. त्यामुळे युनिव्हर्सल बेसिक इन्कम नावाच्या कल्पनांचा विचार लोक अर्थशास्त्रज्ञ करू लागले. त्याचाच एक भाग म्हणून या लाभार्थ्यांचे गट निर्माण करून त्या लाभार्थ्यांना पैसा कसा पोहोचेल बँक खात्यामार्फत, अशा तऱ्हेच्या योजना आहेत. परंतु भारतासारख्या भ्रष्ट अर्थव्यवस्थेमध्ये, म्हणजे इथे अर्थव्यवस्थेची हाताळणीच मुळात भ्रष्ट पद्धतीने होते आणि भ्रष्ट लोक याच्यावरती कंट्रोल करतायत आणि कंत्राटांचं साम्राज्य वरपासून खालपर्यंत पसरलेलं असल्यामुळे जो टॅक्स पेअरच्या पैशातून बजेट निर्माण होतं, त्यातून ह्या ज्या योजना निर्माण होतात ह्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. हाच खरा प्रश्न आहे. आणि अशा वेळेस जनधन खात्यांमध्ये 20 कोटी खाती बंद आहेत हे कोणी सांगत नाहीये. 45 खाती उघडली गेली आणि त्या खात्यांमधून आम्ही महिलांना एवढे पैसे दिले, किसानांना एवढे पैसे दिले. हे 14 साली 19 आणि त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये निवडणूक लागली की पैसे जमा होणं, काहींच्या खात्यात जमा होणं, बहुतांच्या नाही. मग पैसा जातो कुठे? पैसा झिरपत काही राजकीय नेते, काही कंत्राटी कामगार, काही कंत्राटी नेते आणि दलाल यांच्याच खात्यामध्ये ते जमा होतात. आणि त्यामुळे भ्रष्टाचाराचा एक आगर, संपत्ती निर्माण करणाऱ्या लोकांची संपत्ती अशा तऱ्हेने कॉर्नर करणारे कंत्राटदार आणि दलाल आणि उद्योगपती ह्याच लोकांकडे संपत्ती जमा होते आणि कष्टकऱ्यांकडे परचेजिंग पॉवर पण राहत नाही. आणि म्हणूनच या देशामध्ये मोठ्या 20-25 कोटी लोकांच्या हातात खूप मोठा पैसा आहे आणि तेच या देशाचं मार्केट चालवतात. त्या मोठ्यांनी निर्माण केलेल्या उत्पादनाचे ग्राहक पण तेच आहेत. म्हणून मॉल काही ठिकाणी शहरात चालतात, पण संपूर्ण भारतामध्ये अर्बन पुअर आणि रुरल पुअर, म्हणजे शहरी गरीब आणि ग्रामीण गरीब यांची लाखोंची नव्हे करोडोंची फौज आहे, ज्यांच्या हातात खेळण्यासाठी पैसा नाहीये, विकत घेण्यासाठी पैसा नाहीये, त्यांना रोजगार नाहीये. त्यामुळे त्यांना रोजगार निर्मिती हाच खरा अव्वल दर्जाचा प्रश्न आहे. महागाईपासून संरक्षण म्हणून त्यांना रोजगार निर्माण करून देणं हे गरज आहे. त्यांना महागाई पासून संरक्षण देण्याची गरज आहे. म्हणून काही योजना काही काळ मदत होऊ शकतात. पण आता तर गेले 10 वर्ष योजनांचा सुकाळ झालाय, पैसा खालपर्यंत येत नाहीत. आणि म्हणून अजितदादांनी जेव्हा हा प्रश्न, विकासाचा कार्यक्रम आम्ही राबवतो म्हणून जनतेने निर्माण केलेली संपत्ती बजेटमध्ये जी येते त्याची अशा पद्धतीने निवडणूक पूर्व घोषणा करून 46,000 कोटीची मुख्यमंत्री लाडकी योजना, लाडकी बहीण योजना आणली. आणखी अनेक योजना आणल्या. एकूण 1,00,000 कोटीपेक्षा जास्त खर्च या अनेक योजनांवरती आहे. आणि हे केव्हा करतायत ते? जेव्हा महाराष्ट्रावरती 1.5 लाख कोटीचं कर्ज आहे. खर्चाचा आकडा 6,12,000 कोटीपेक्षा जास्त आहे. पण दरडोई उत्पन्न महाराष्ट्राचं किती आहे? 8वा, 9वा नव्हे 12वा नंबर आहे या देशामध्ये. हा पुरोगामी उद्योग प्रधान महाराष्ट्र आता ह्या गेल्या 10 वर्षामध्ये इतका मागे गेलाय की त्याचं दरडोई उत्पन्न देशामध्ये 12व्या नंबरपर्यंत गेलेलं आहे. सरकारने दिलेले आकडे आधी 7व्या नंबरवरचे होते, ते आता 12व्या नंबरचे आहेत. आणि त्यामुळे 2.5 लाखाचं उत्पन्न धड महाराष्ट्राचं नाही, याच्यापेक्षा तेलंगणाचं उत्पन्न जास्त आहे. यामुळे उत्पन्न दरडोई कमी आहे, लोकांच्या हातात परचेसिंग पॉवर नाहीये, म्हणजे क्रय शक्ती नाहीये. अशा वाईट परिस्थितीमध्ये काही काळ या योजना लोकांना, लाभार्थींना चांगल्या वाटतात, पण त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या तर. पण पोहोचणार नाही, कारण का धारित्य शुक्राचार्य अक्षरशः हजारो आहेत. आणि आता लाईनी ज्या लागल्या तलाठ्यांकडे किंवा पंचायतीमध्ये किंवा सरकारी कार्यालयांमध्ये, हजारोंच्या लाईनी आहेत. महिला कामधंदा सोडून आपलं नाव तिथं नोंदवलं जावं आणि त्याच्या मागे एजंट्स आहेत. आणि हे अर्थातच आपापल्या पक्षाचे जे नेते असतात त्याच्या मार्फत जात असतात. त्यामुळे इथे कमिशनचा धंदा आहे.
या सगळ्या चक्रामध्ये प्रश्न असा आहे की लोकांच्या मतासाठी सरकारने अशा तऱ्हेने संपत्ती निर्माण करणाऱ्या करदात्यांचा पैसा निवडणुकीसाठी वापरावा, त्याच्याऐवजी समजा हा जो काही हजारो नव्हे लाखो कोटीचा व्यवहार होतोय, हे महाराष्ट्राचं बजेट तुटीचं बजेट आहे, ते वित्तीय तूट आहे आणि महसुली तूट पण आहे. हे आकडे मी यापूर्वीच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. याच्या तपशिलात न जाता खरं तर रोजगार निर्मितीसाठी काही करता आलं असतं का? करता आलं असतं. आज बचत गटांचं निर्माण करणारे उत्पादन त्याला विकायला जागा नाही, गावोगावी महिला काम करतात, त्यांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी काही करता आलं असतं, पण ते सरकारला सुचणार नाही. सोपी गोष्ट म्हणजे अशा तऱ्हेने योजना करायच्या, योजनांमधलं 100 रुपयातले 10 रुपये खाली पोचवायचे, 90 रुपये खिशात टाकणाऱ्यांची यंत्रणा त्यांच्या हातात आहे. हा सरकारवरती जाहीरपणे आरोप करावा असा हा प्रश्न आहे, सिद्ध करता येईल. मजूर सहकारी संस्था नावाच्या अनेक संस्था, माननीय एक आमचे आमदार पण आहेत, मजूर सहकारी संस्थांमधून एक बँक ताब्यात ठेवणारे आमचे एक आमदार पण आहेत, आणि अशा हजारो संस्था महाराष्ट्राच्या तालुका आणि जिल्हा ठिकाणी आहेत. या संस्थांना कोटी कोटी रुपये मिळत आहेत, सरकारच्या योजनांमधून मिळत आहेत पैसे, तुमचे आमचे. पण या बनावट बोगस मजूर संस्थांना कसे पैसे मिळतात, कोटी कोटी रुपये मिळतात, यासाठी टॅक्स पेयरच्या खिशातून निर्माण झालेला पैसा हा अशा तऱ्हेने झिरपत त्यांच्यापर्यंत जातो. हे सगळे राजकीय दलाल आहेत, हे संस्थांवरती सहकार्याच्या नावाने कब्जा करणारे लोक आहेत. अशी हजारो उदाहरणं देता येतील, किंबहुना त्याचा भांडाफोड करावाच लागेल. प्रत्यक्ष लाभार्थी 100 ते 10 असतील तर 90 लाभार्थी बोगस आहेत. अशा बोगस लाभार्थींची यंत्रणा निर्माण करायची, बजेटमधून निर्माण झालेला पैसा खेचायचा, आणि आम्ही महिलांसाठी असं केलं तसं केलं, व्यापाऱ्यांसाठी असं केलं तसं केलं, शेतकऱ्यांसाठी वीज माफी केली, कर्जमाफी केली. बिलकुल केली नाही. महाविकास आघाडीने यापूर्वी मोठं काम केलेलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना ही अट नाही टाकली की 50 रुपये आधी भरा, तुम्ही आधी रिपेमेंट चांगलं करता भरा, मग आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ, असं नाही केलं. जेव्हा शरद पवार साहेब कृषी मंत्री होते केंद्रामध्ये, तेव्हा 73,000 कोटी, म्हणजे 2008 ची गोष्ट आहे, पहिल्यांदा मोठी कर्जमाफी झाली. तेव्हा सरकारने पहिल्यांदा बँकांना पैसे दिले आणि मग ती 73,000 कोटीची कर्जमाफी झाली. या ठिकाणी बँकांकडे पैसे भरल्याशिवाय कर्जमाफी होत नाही, आणि महाराष्ट्र सरकारच्या योजना ह्या कागदावरच आहेत. फक्त ही गोष्ट उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी ती नीटपणे राबवली, पण त्याचं सरकार 2-2.5 वर्षात पडलं. पण आता जे होते हा झोल आहे, झोल. लोकांच्या पैशातून निर्माण होणार बजेट, त्यातून हे 3 पक्षाचं सरकार, जणू काही ही आपली खाजगी मालमत्ता आहे. त्यामुळे महसुली तूट आणि वित्तीय तूट ह्याच्यावरती चर्चाच होत नाहीये, याच्यावरती चर्चाच होत नाहीये. रोजगार निर्मितीसाठी आम्ही काय करू, किमान सरकारमध्ये जी रिक्त पद आहेत ती भरण्याकरता काय करू. राहुल गांधींनी सांगितलं 30 लाख पद आम्ही भरू सरकारमध्ये आल्यानंतर, पण ते सरकारमध्ये आले नाहीत. पण ज्या ठिकाणी आता त्यांची सरकार आहे त्या ठिकाणी रोजगार निर्मितीचे प्रयत्न होत आहेत. ही गोष्ट महायुतीची सरकार करू शकली असती की नाही? करू शकली असती. असं किती कॉन्क्रीट काम रोजगार निर्मितीची केली असती, किंवा सरकारने जे अनेक कॉन्ट्रॅक्टरची भरती केली त्याच्यावर जे कायमस्वरूपाचं काम सरकारचे अनेक खाती परमनंट कामगारांकडून केली असती तर चाललं असतं. पण तसं न करता सगळ्याच गोष्टी कंत्राटांवरती अवलंबून ठेवायच्या, आणि म्हणून विकास कामांच्या नावाखाली रस्त्याची कामं अत्यंत चुकीची, अत्यंत तकलादू. मग आरोग्याचा प्रश्न, तुम्ही कितीही खर्च केलात तरी हॉस्पिटल्समध्ये बेड्स नाहीये, डॉक्टर्स नाहीत, नर्सेस नाहीत. हॉस्पिटलवरचा 5 लाखापर्यंतचा खर्च मोफत देणार, अरे पण तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे कुठे? शिक्षणासाठी आम्ही असं करू तसं करू, अरे पण तुम्ही शाळा बंद केलेल्या आहेत, विद्यार्थ्यांना पटसंख्या नाहीत म्हणून तुम्ही शाळा बंद केलेल्या आहेत. आणि आता अशा ज्या योजना आहेत, या योजना ज्या खऱ्या उद्दिष्टाने की लोकांच्या हातात क्रयशक्ती निर्माण व्हावी, कारण एकूणच अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड मोठा हाहाकार आहे आणि ती अत्यंत विषम पद्धतीने वाढलेली आहे गेल्या विशेष करून 10-15 वर्षामध्ये. त्याच्यावरती उपाय म्हणून काही लोकांना त्यांच्या हातात खुळखुळणारा पैसा ठेवा म्हणून सरकारने मदत करावी, म्हणून त्या योजना आल्या. पण त्याचा आता गैरवापर चाललाय. आणि असं म्हटलं तर काय होईल की सरकार लाच देऊ पाहते लोकांना की आम्ही तुम्हाला हे देतो, तुम्ही आम्हाला मत द्या. म्हणजे लोकांना लाचखोर बनवता. आणि एरवी सुद्धा ह्या संपूर्ण लोकसभेमध्ये
त्यापूर्वी खोक्यांचं भाषा आपण ऐकलेली आहे, पण लोकसभा चालू असताना मतदान ज्या ज्या ठिकाणी झालं त्याच्या आधी ट्रक भरभरून खोके आणि लाडू जात होते. वस्त्या वस्त्यांमध्ये पैसे वाटले गेले, तरी सुद्धा मोदी शहाचं सरकार पडलं महाराष्ट्रामध्ये. 28 पैकी फक्त 17 नाही आले, 31 महाविकास आघाडीचे आणि इंडिया अलायन्सचे आले. हे का घडलं? पैसा पेरला होता ना. भ्रष्टाचाराची गंगा पैशाच्या रूपाने अनेक कॉन्स्टिट्युन्सीने वाहत होती. वस्त्या वस्त्यांमध्ये पैसे वाहत होते, ते सुद्धा पैसे जनतेचेच होते. तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए चा पराभव झाला. 240 फक्त भाजप राहिले. त्यामुळे जनतेच्या पैशाचा हा खेळ निवडणुका जिंकण्याकरता यशस्वी होतोच असं नाही, होतोच असं नाही. आणि आता पराभवाची सुरुवात झालेली आहे या एनडीए सरकारची, केंद्रामध्ये आणि राज्यात सुद्धा. आणि म्हणून अशा तऱ्हेने योजनांमध्ये लोकांच्या पैशाचा अपव्यय करणं आणि लाभार्थ्यांची फौज निर्माण करण्याच्या नावाखाली काही पैसा लाभार्थ्यांकडे जाईल 10%, तर 90% झारीतले शुक्राचार्य ते लाटतील. त्यामुळे भ्रष्टाचाराची गंगा ही मोठी होत जाणार आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. अर्थव्यवस्थेविषयी नीटपणे राज्यकर्त्यांमधल्या शहाण्या लोकांनी आणि विरोधी पक्षातल्या लोकांनी मूलभूत आर्थिक संकट काय आहे महाराष्ट्रावरती आणि देशावरती, या ठिकाणी उत्पन्न वाढीचे अनेक मुद्दे असताना सुद्धा आज फक्त दारूवरतीच आपण उत्पन्न कमवू शकतो एवढीच संकल्पना आपल्या डोक्यात आहे. जीएसटी मध्ये गरिबांच्या अनेक जीवनावश्यक वस्तूंवरती दर कमी न करता ते वाढवण्याचा आणि त्यातून जीएसटी कलेक्शन करणं एवढंच सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात आहे. या जीएसटी कलेक्शन मधला काही वाटा ते या ठिकाणी सरकवू पाहतायत. महिलांना, लाडक्या बहिणीला दरमहा 1500 देण्याकरता. पण असा विचार केला तर की उत्पन्न कसं वाढेल याच्याविषयी मुख्यमंत्र्यांनी, अर्थमंत्र्याने एक योजना करावी, असेंब्लीमध्ये सांगावं उठून उभं राहून, आम्हाला अशा अशा तऱ्हेने उत्पन्नाची वाढीची आहे, आम्हाला विरोधी पक्षांनी मदत करावी. कल्पनांचा दुष्काळच आहे मुळात. आणि म्हणून विरोधी पक्षांनी या योजना, त्यांचे लाभार्थी, त्यांची गरज आहे, महिलांना गरज आहे 1500 रुपयाची, पण त्यांची गरज आहे, पण त्याचा गैरफायदा सत्ताधारी घेत आहेत. सत्ताधारी जनतेच्या पैशातून, करातून निर्माण झालेले बजेट आपल्याला मतं मिळावीत याकरता चुकीच्या पद्धतीने मांडतायत. खऱ्या दृष्टीने महागाई कमी करणं, रोजगार वाढवणं, महिलांच्या हाताला काम मिळेल, कष्टकऱ्यांच्या हाताला काम मिळेल, अशा पद्धतीने बजेट मांडण्याची काही गरज होती. याच्याऐवजी ज्या अनेक योजना आहेत यापूर्वीच्या, त्यातला पैसा इकडे वळवण्यात आलेला आहे. होय, मी तुम्हाला सांगतो की रोजगार हमीतला पैसा इकडे वळवण्यात आलेला आहे. सरकारच्या अनेक अन्य योजनांतून इकडे पैसा वळवण्यात आलेला आहे. याच्यावरती विरोधी पक्षांनी लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे आधी योजना जाहीर करायच्या, त्याचा पैसा सँक्शन करून घ्यायचा. त्या आता या मतांसाठी ज्या योजना उपयोगी आहेत तेवढ्याच योजना राबवायच्या, अशा तऱ्हेचा हा काळा व्यवहार आहे. आणि मुंबईमध्ये अदानींना मुंबई विकणे, परवडणाऱ्या घरांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचे. त्या ठिकाणी परवडणाऱ्या घरांसाठी महिला रस्त्यावरती येत नाहीत आहेत. यांच्यासाठी काय करणार आहात महाराष्ट्र सरकार म्हणून आपण? काही नाही. त्यामुळे परवडणाऱ्या घरांचा प्रश्न आहे, केवळ महिलांना 1500 रुपये देण्याचा प्रश्न नाहीये. असे अनेक मुद्दे घेऊन विरोधी पक्षांनी, अजूनही वेळ गेली नाहीये, रस्त्यावरती उतरावं आणि सरकारच्या ह्या चुकीच्या पद्धतीच्या बजेट मांडणी आणि त्यातला भ्रष्टाचार हा लोकांसमोर आणणं फार आवश्यक आहे. आणि त्यासाठी हा मी व्हिडिओ केलेला आहे की लाडक्या बहिणी सगळ्यांच्याच आहेत. प्रत्येक जण राखी बांधणारच आहे आणि वर्षानुवर्ष आपण ते बांधतोच आहोत. पण बहिणीला खुश करण्याकरता अशा तऱ्हेने एक करप्ट प्रॅक्टिस हा क्रोनिक कॅपिटलिझमचाच भाग आहे. कर उत्पन्नातून अशा तऱ्हेने डोल आउट करणं, ज्याला रेवडी असं स्वतः पंतप्रधानांनी म्हटलंय, मी त्याला रेवडी म्हणणार नाही. लोकांच्या अगतिकतेचा, गरिबीचा फायदा, गैरफायदा आज सत्ताधारी उठवतायत आणि त्याला विकासाची कल्पना मांडतात. हीच भ्रष्ट बुद्धी आहे. आणि म्हणून विरोधकांनी याच्यावरती रान उठवण्याची गरज आहे. तमाम इंटेलेक्च्युअल्सनी याच्यावरती रान उठवण्याची गरज आहे. याला आपण खरं तर पैशाचा अपव्यय, आर्थिक धोरण पक्क नसताना केवळ निवडणूक जिंकण्याकरता
आपल्या प्रत्येक आवडत्या आमदाराला खिसा भरून, कंत्राटदाराला खिसा भरून आपण कशी निवडणूक जिंकू शकतो असाच खरा प्रश्न आहे. मला वाटत नाही लोक अजितदादांच्या ह्या बजेटला भुलतील किंवा मुख्यमंत्र्यांच्या या लाडकी बहीण त्यांनी कितीही राख्या बांधून घेऊ, लाखो राख्या बांधून होऊ शकतील, परंतु त्यांना मत मिळणार नाही. कारण किमान जे एक शहाणपण गेल्या निवडणुकीमध्ये लोकांना मिळालेलं आहे. अर्थातच महाविकास आघाडी, इंडिया आघाडीला खूप मेहनत करायला लागेल की अशा फसव्या योजना लोकांपर्यंत ज्या पोहोचवण्याचा प्रयत्न महायुती करते पोलखोल करावी लागेल. जनतेच्या पैशाचा अपव्यय कसा होतो हे दाखवून द्यावं लागेल. आणि मग 10 रुपये पोचतील आणि 90 रुपये खाल्ले जातील, हे भ्रष्टाचाराच्या एक नवीन संकल्पना आहेत करदात्यांच्या पैशातून या बंद करणं आणि खऱ्या अर्थाने महिलांना आणि लोकांना रोजगार मिळण्यासाठी आपण काय करू शकतो हा मुद्दा आहे. महागाई कमी करण्यासाठी काय करू शकतो हा खरा मुद्दा आहे. एसएमई आणि एमएसएमई वाढवण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा, याकरता काय करता येईल हा खरा मुद्दा आहे. म्हणून लाडकी बहीण या निमित्ताने आज मी हे विश्वास मत तुमच्या पुढे मांडतोय. दुसरा काय मग तिसरा व्हिडिओ याच विषयावरचा माझा आहे. परंतु हा जो प्रचार आपल्या डोक्यात घुमतोय की आम्ही महिलांसाठी असं केलं, आम्ही आमच्या बहिणीसाठी असं केलं, नाही, महिलांची आणि बहिणींची एक प्रकारे फसवणूक होतीये. दादांचा पण विचार करा आणि ताईचा पण विचार करा. त्याकरता मी इथेच थांबतो. धन्यवाद. मॅक्स महाराष्ट्राचा व्हिडिओ आवडला असेल तर सर्क्युलेट करा आणि व्हायरल करा. मॅक्स महाराष्ट्राचे सभासद व्हा. धन्यवाद.